एका फोकसवर एवढी अशा साऊंड सिस्टमवर आपण करतोय. आपण सगळ्यांनी समजून घ्या, कारण कुठेच लाईट नाही ह्या भागामध्ये आणि एवढी सगळी तयारी करून या आपण एका लाईटवर हा कार्यक्रम करूया, कारण तुम्ही एवढे जण सगळे लांबून लांबून आलेला. किमान हा जनरेटर तरी देवाच्या आशीर्वादाने कार्यक्रम दोन्ही कार्यक्रम संपेपर्यंत व्यवस्थित चालो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी आमचे मित्र कॅप्टन शाहीर एकनाथ टिके यांनी आपलं ओळखपत्र आणि प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायचं आहे. आपली वाट पाहत आहे. घोरपडे ग्रामदेवता आणि रसिक जनांची वंदन करून या गावची ग्रामदेवता वाघजाई तिच्या चरणी नतमस्तक होतो. विद्येचा दाता श्री गणेश, शारदा माता यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय, आई भवानी तसेच घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन. आजचा हा जो कार्यक्रम आहे, आयोजकांना खूप खूप धन्यवाद देईल की हा आजचा कार्यक्रम गेली 64 वर्ष तुम्ही या ठिकाणी साजरा करताय आणि या निमित्तानं तुम्ही म्हणजे सातत्य ठेवलं या कार्यक्रमामध्ये. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि या कार्यक्रमाला आम्हाला दोन्ही शाहिराने या ठिकाणी स्टेजवर निमंत्रित केलं, त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. या श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र सुभाष शेख महाडी, उपाध्यक्ष कृष्ण भालेकर साहेब, तसेच माजी सरपंच तुकारामजी मिस्त्री, पोलीस पाटील सुरे मॅडम, वाडी प्रमुख महेंद्र कांबळे, अविनाश कांबळे, विजय करंजकर, विनोद वारेकर, मनोहर बांगडे, अशोक महाडिक, उमेश महाडिक, रमेश महाडिक, रमेश गायकर या सर्व या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक घटना अशा घडत आहेत. बदलापूर सारखी घटना, सांगली, सातारा आणि आत्ताच एक न्यूज आली की रत्नागिरीमध्ये पण काहीतरी असं विपरीत घडलं. या अत्याचाराचा शाहीर या नात्यानं आणि तुम्हा सगळ्या मंडळींच्या साक्षीनं आम्ही अत्याचार आणि बलात्कार या विषयाचा जाहीर निषेध करतो. सूर्यापासून तेज आणि कलाकारांपासून स्टेज कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आपल्या कार्यक्रमाबद्दल बोलणे म्हणजे मी 2018ला कार्यक्रम करताना थांबलो. कार्यक्रम करत असताना या लोककलेमधले जबरदस्त अशी अश्लीलता, शाहीर वर्गाला कुठल्याही पद्धतीचा मान नाही, सन्मान नाही. घरंदाज आणि इज्जतवान शाहीर या तुमच्या आमच्या खंडवण्यामुळे हे शाहीर सगळे घरी थांबले. कारण कोणीही येतो, कशीही गाणी करून जातो, कशीही गाणी
मंडळी म्हणून जातो आणि खऱ्या अर्थानं ही लोककला टिकवण्याचं काम जे जुने जाणते शाहीर वर्ग म्हणजे जाणकार वर्ग जो आहे, जाणकार शाहीर आहे, ते या कलेपासून आपोआप बाजूला झाले. त्यातला एक मी. असं असताना अनेक कार्यक्रम पाहिले आणि आता जे दिग्गज मंडळी ह्या शाहीर ह्या लोककलेमध्ये आहेत, गुरुवर्य आहेत, त्यांनी मला खूप आणि खूप फोन करून विनंती केली की विजयजी, आपण हा शक्तिधुऱ्याचा कार्यक्रम, रंगबाजी आणि चांगलं काहीतरी देण्याच्या प्रयत्नातून तुम्ही खूप काही मेहनत या लोककलेसाठी घेतलेली आहे, तर तुम्ही पुन्हा या स्टेजवर 1-2 तरी 12 वर्षातून करा. मग ते तुरेवाले शाहीर असतील, शक्तीवाले शाहीर असतील, माझे हितचिंतक असतील, गुरुजन असतील आणि तुमच्यासारखी सगळी ह्या लोककलेवर प्रेम करणारी मंडळी असेल, त्यांनी मला सांगितलं की ह्यावर तुम्ही 1-2 कार्यक्रम तरी करा, पण शक्तीधुऱ्यात तुम्ही असावं असं आम्हाला वाटतं. आणि सगळ्यांच्या विनंतीत मान देऊन मी या ठिकाणी शाहीर म्हणून पुन्हा 2024 साली आपणा सर्वांच्या दर्शनासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी आणि ह्या लोककलेची सेवा करण्यासाठी पुन्हा स्टेजवर उपस्थित आहे. शाहीर लोककला, नाच, नमन, भारूड, तमाशा हे सादर करत असताना जी ही लोककला जपणं किती कठीण आहे ते कलाकारांनाच कळतं. म्हणून मी आज स्टेजवरच सांगतो, जाहीर सांगतो की कुठल्याही शाहिराला अपशब्द न बोलता, शक्ती तुला करेल, कितीही समोरचा माणूस शिव्या देऊन दिल्या तरी आपण शांत पद्धतीने बारी करायची. चांगला आपला जो बाज आहे शक्तिधुऱ्याचा, ज्या पूर्वजांनी आपला शक्तिधुरा जपलाय, नमन कला जपले, भारूड जपले, कीर्तन जपले, भजन जपले, ह्या जपण्याचा प्रामाणिकपणे मी ह्या रंगमंचावर सांगतो, मी प्रयत्न करेन. मग शक्तिधुऱ्याची बारी कशी होणार, तर त्याला अनेक बाजू आहेत. अनेक बाजू अशा आहेत की शाहीर या शब्दाचाच अर्थ असा आहे, शा म्हणजे शास्त्रातला गुण जो अनेक लोकांना स्टेजवरून मार्गदर्शन करतो, त्यालाच आणि त्यालाच शाहीर म्हणून शास्त्रात मान सन्मान देतात. आपण बोलल्यानं आया बहिणींची माना खाली जातील असंही एकही वाक्य न बोलता शक्तिधुऱ्याचा सामना करण्यासाठी शाहीर विजय कुळेकर आज स्टेजवर उभा आहे. दुर्दैव असं माझं आज आहे की एवढा मोठा साज लावलाय आणि नेमकी लाईट नाहीये. खरोखरच तुमचा पै वसूल झाला असता असं शक्तिधुरा या ठिकाणी रंगबाजी काय असते हे दाखवण्यासाठीच मी जवळचा कार्यक्रम या ठिकाणी अष्टमीचा घेतला. आणि हे सगळं जमा केल्याच्या नंतर याचा खर्च काय आहे, हे कसं जपणार, यासाठी हा प्रयत्न मी करतोय की खर्च बाजूला राहू दे, पण अश्लीलता ह्या लोककलेतून बाजूला करण्यासाठीच मी पुन्हा ह्या स्टेजवर आलेलो आहे. आणि तुरेवाले मंडळींना जे काय बोलायचंय, जे कशा पद्धतीने तुरेवाले मंडळींना इज्जत द्यायचे, या सगळ्या गोष्टी मी ह्या स्टेजवर करून दाखवण्यासाठीच उभा आहे. मंडळी, तुरेवाले मंडळी, तुम्हाला सुद्धा माझ्याकडून माझ्यापेक्षा चांगला कार्यक्रम हवा अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी मुंबईमध्ये मराठी माणूस ताटमानेनं उभा आहे, ते आमचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना या ठिकाणी वंदन करतो. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व रक्षित मायबाप जन हो, तुम्हाला वंदन करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी गोड बोलून घ्यायचंय.
म्हटल्याप्रमाणे जरा पेट्रोल आणि या सगळ्या गोष्टीचं जरा व्यवस्था करा. या ठिकाणी आजचा कार्यक्रम हा भगवंताचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा कार्यक्रम मोठ्या आनंदानं हे मंडळ 64 वर्ष हा कार्यक्रम सातत्यानं करत आहे. श्रीकृष्णाचा जन्म ह्या जन्माला 5252 वर्ष झाली तरी सुद्धा आपण जन्माष्टमी साजरी करतोय. जन्माची तारीख होती 18 जुलै 3228 इसवी सन पूर्व. जन्म महिना होता श्रावण, दिवस अष्टमी, नक्षत्र रोहिणी, वार बुधवार आणि रात्री 12 वाजता भगवंताचा जन्म झालेला आहे. आणि भगवंताचं आयुष्य या भूमीवर राक्षसांचा सन्मान करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंतांना या ठिकाणी जन्म घेतला. आणि 125 वर्ष 8 महिने 27 दिवस भगवंताने ह्या भूतलावर आपलं कार्य केलं. आणि देवत्व प्राप्त कर्मातून होतं तसं भगवंतानं आपल्याला आपलं कार्य दाखवलं. आणि अशा भगवंताचा आज या ठिकाणी जन्म आहे. शक्तीवाले तोरेवाले आम्ही मग गवळणीतून काय बोलतो याचं भान नसतं, परंतु असा या भगवंताचा जन्म आहे. ह्या जन्माष्टमीच्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम आहे. या ठिकाणी पुढे ढोलकीचा मुकडा होतोय आणि मी मुलांकडे होतो. ऐका.
पहिली दोरी कुणी ओढली असेल किंवा पाळण्याचा झोका दिला असेल तर कृष्णाच्या मावशीनं, आणि त्या कृष्णाच्या मावशीचं नाव होतं रोहिणी, आणि ह्या रोहिणीने पहिला झोका जर ह्या भगवंताला दिला असेल तर कृष्णाच्या मावशीनं, आणि हा छोट्या मुलांचा संत सुद्धा घेऊन मी ह्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. खरं सांगू, मगाशी म्हटलं काय वाद मिटला काय तुमच्या प्रश्नाचा, त्या पासावाचा असं तुम्ही इथं मगाशी कोणतरी बोललं. शक्ती तुला जर जपायचं असेल तर फक्त आणि फक्त आपापली मंडळ जपा, भावकीतला वाद जपा, तर आणि तरच शक्ती तुला किंवा नमन तुम्ही चांगल्या पद्धतीने सादर करू शकता. हे माझं ठाम मत आहे. एकनाथ बुवा आगाव तर नक्की काय बोलणार नाही, पण ही लोककला आणि शाही टिकण्यासाठी जे काय बोलायला पाहिजे ते नक्की बोलून जाणार आणि तसा पास देऊन जाणार, हे मात्र नक्की. सगळ्यात पहिल्यांदा मी पास पाहिला त्यावेळेस मी म्हणतो मी शाखा खेळचे आणले. याचा अर्थच असा आहे की ज्यावेळेस असा बाजार लोककलेमध्ये झाला इकडचं तिकडचं आणून, त्यावेळेस खऱ्या अर्थानं शक्ती तुला लयाला झालेला निघाला होता. हे मात्र सत्य, बरोबर ना? नाही झालंय दुसरी बारी फक्त एंट्री होऊन एकमेकांची गेला तरी चालेल. नक्की काय झालंय ना? जबरदस्त बारीची सुरुवात केल्याबद्दल आमचे मित्र आनंदजी मुजगावकर या आमच्या विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख यांच्याकडून या ठिकाणी 251 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वरदान देवी नृत्य कलाबद्दल कडवई किंजळकर धनुकवाडी ग्रामस्थ मंडळ खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मंडळी, मुलं छोटी आहे आणि मोठा संच म्हणजे हा आतमध्ये आमच्या यश कोळेकर आणि त्या लेवलची टीम होती, आणि ही छोटी छोटी मुलं घेऊन पहिल्यांदाच स्टेजवर नाचतायत. त्यामुळे वेडी वाकडी सेवा तुम्ही गोड बनवून घ्या. आणि एकनाथ महाराज वरती पण एकनाथ आहेत आणि जोडीला पण एकनाथच आहे. मुख्यमंत्री एकनाथ आणि आमच्या जोडीला पण एकनाथ आहे. त्यामुळे हा आजचा जो सामना आहे हा तुरेवाले मुलांकडून खूप काही अपेक्षा आहेत या सामन्यासाठी. त्यामुळे एकनाथ आपण रंगतदार कार्यक्रम करू.
आवाज
या कार्यक्रमासाठी आनंद लिंगायत मिलिंद लिंगायत या ठिकाणी आज मिलिंद लिंगायत नाही आहेत आमच्या कार्यक्रमामध्ये. त्यांचा कार्यक्रम प्रथमेश लगाटे आणि त्यांच्याबरोबर असल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला ते येऊ शकले नाही, कारण पहिली बुकिंग होती. आणि आज आम्हाला साथ देण्यासाठी ढोलकीपट्टू या ठिकाणी बसलेले आहेत रामभाऊ गोळेकर आणि या ठिकाणी ढोलकीपट्टू बसलेले, त्यांचा जबरदस्त या ठिकाणी आम्हाला साथ लाभलेली आहे. गणेश बीर, दत्तशेठ लाकड आणि आमची सर्व मित्रमंडळी यांच्याकडून या ठिकाणी 1001 रुपयाचं बक्षीस या आमच्या नाच मंडळासाठी आलेलं आहे. वरदान नृत्य गणपती कडवई किंद्रकरवाडी खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते. ऐका. हॅलो 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 या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपविभाग प्रमुख सेनवडे गावचे सरपंच आमचे मित्र दत्ताशेठ लाकड यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. 2501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी त्यांनी आमच्या ह्या नाच मंडळासाठी दिलेलं आहे. वरदान देवी नृत्य कला पथक कडवई किंद्रकरवाडी खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आमचे मित्र संतोषजी तेराणी साहेब यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 5001 रुपयाची देणगी. सकाळीच तुरंतमध्ये मला सांगितलं की आमची मुलं बघण्यासाठी येतील, माझं बक्षीस घेऊन ठेव. 5000 रुपयाची देणगी दिलेली आहे, बक्षीस दिलेलं आहे. संतोषजी तेराणी साहेब खूप खूप धन्यवाद. ईश्वर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो असं या ठिकाणी देवाला सगळं घालतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सुरुवात करतात म्हणा. आता तुम्ही समजून घ्या, बाकीचा काय आमच्या हातात नाही आहे. आणि या ठिकाणी मी एवढं सांगेन, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच शाहीर काय म्हणते की आपण जो विखुरले गेलेलो आहोत, अनेक समाज अनेक जातीमध्ये विखुरले गेलेलो आहोत आणि यामुळे अनेक संकट या महाराष्ट्रावर या देशावर येत आहेत. त्यामुळे शाहीर या ठिकाणी शाहीर काय सांगताय की आपण आपापले जे जातीमधले जे वैर आहे हे सोडून जर आपण एकत्र आलो तर आपला धर्म, आपली जात, आपला धर्म, आपले राष्ट्र आणि आपला देश टिकेल. म्हणून शाहीर काय म्हणतात ऐका. देश धर्मासाठी देवा आम्हा एक
या ठिकाणी समजून घ्या फक्त, जर लाईट आणि सगळ्याच गोष्टी जर मजबूत झाल्या असत्या तर किती मजा आली असती. माझी निराशा होते, तुमची होते, काही इलाज नाहीये. चला मनाकडे वळूया. ऐका, गणपती बाप्पा.
शक्तिवाली शाहीर संजय उजगावकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. तसेच अक्षय मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून भुसेवाडी धामापूर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वरदान देवी नृत्य कलाकार कडवई किंजळकर झुलपवाडी ग्रामस्थ मंडळ खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी सर्व शाहीर मंडळी आलेले आहेत. नाव घ्यायचं राहून गेलेलं आहे. आमचे काशातील कातकर तसेच धामापूरचे आमचे सर्व शाहीर मंडळी आणि संजय उजगावकर आमचे हरेकर असे नामवंत शाहीर या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांची नावं या ठिकाणी घेता येईल. टाईम झालेला आहे तरी सर्व शाहीर मंडळींना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी गौरवान्वित बोलतो आहे.
जन्म झालेला आहे. राधाकृष्ण राधाकृष्ण शाहीर. अहो एकनाथ टिके बुवा, आपण सुद्धा खूप चांगल्या चांगल्या गवळणी कॅसेटच्या रूपानं अखंड महाराष्ट्राला दिलेली आहेत. रत्नागिरी रायगडमध्ये तुमच्या गवळणी विशेष करून गाणी तुमची खूप गाजलेली आहेत. आम्हाला त्याचं समाधान आहे. या लोककलेमध्ये जेवढे शाहीर मोठे होतील, मग तुर्याचे असो किंवा शक्तीचे असो, हे शाहीर चांगले आणि याच्यापेक्षाही चांगले व्हावे असा तुम्हाला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि गवळणीकडे वळतो आहे. प्रभू रामाने सगुणा नावाच्या दासीला सगुणा नावाच्या दासीला असा वर दिला, तुला 8व्या जन्मी मी प्रिय कर आणि तू माझी प्रियसी म्हणून 8व्या जन्मी आपण भेटू. काय झालं की असं असताना सुद्धा राधा 13 वर्षांना पूर्वी जन्माला आली आणि भगवंताला त्या राधेची इच्छा पूर्ती करण्यासाठी, प्रेमाला दिलेलं म्हणजे 7व्या अवतारी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी भगवंताला यादव कुळामध्ये भगवंताने जन्म घेतला आणि राधेचे सगळे हट्टे पुरवले. असं असताना मगाशी मी उल्लेख केला की 125 वर्ष भगवंताला आयुष्य प्राप्ती झाली. याचं गुण असं आहे की राधाला ऋषी मुनींनी आशीर्वाद दिला होता की तुझ्या हातचं जे अन्न बनवशील ते खूप चांगलं आणि गोड असं असेल, पौष्टिक असेल, लोकांना ते आवडेल असा वर दिल्याच्या नंतर हे माहिती होतं आणि जो कोण खाईल तुझ्या हातचं अन्न त्याचं आयुष्य वाढेल आणि तो पराक्रमी बनेल असा वर दिल्यानंतर हे यशोदा मातेला कळलं. तिला कळलेलं होतं की राधेच्या हातचं जेवण हे भगवंतानं म्हणजे भगवान कृष्णाने खाल्लं पाहिजे. म्हणून यशोदा माता कधी कधी राधेला आपल्या घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि कृष्णाला भरवण्यासाठी बोलवत असे. याच्यानं झालं असं की भगवंताचं आयुष्य वाढलं आणि भगवंत राधेच्या प्रेमामध्ये पडले आणि त्या राधेनं भगवंताला कसं प्रेमामध्ये वेळ लावलं. आता आपण म्हणतो 16 सहस्र नारी बाळकृष्ण ब्रह्मचारी, असाच भगवंत होता. भगवंताच्या डोक्यावर जो मोरपीस आहे हे भगवंताचं प्रतीक आहे की मी बालब्रह्मचारी आहे. जरी 16 सहस्र नारी असल्या तरी मी त्या राधेबरोबर कधी अपमानास्पद वागणूक होईल आणि प्रेमाचा गालबोट लागेल असं वागलो नाही. त्याचं दाखवण्याचं प्रतीक म्हणजे बघा मोराचं पीस आहे. मोर आणि लांडोर यांच्यामध्ये कधीही म्हणजे एकत्र संभोग होत नाही. जे डोळ्यातून पाणी पडतं ते लांडोर टिपते आणि त्याच्यातून गर्भधारणा होते. असा भगवंत आहे, चराचरामध्ये भरलेला भगवंत आहे आणि ही माया आहे, यांचं प्रेम आहे. शाहीर मंडळी मी सगळ्यांना पब्लिक या ठिकाणी आलेला आहे. मला माहिती आहे ही ऐकण्याची सवय नाही आहे. ही सवय आपण केली तर आपला धर्म, आपली लोककला आणि आपली संस्कृती टिकेल. हे ठाम या ठिकाणी मी सांगतो. आणि असं प्रेम आणि अशी राधा या गोकुळामध्ये वाढली त्यासाठी भगवंताला त्या गोकुळामध्ये कसा वाढला, राधेच्या प्रेमामध्ये कसा पडला आणि राधेनं त्याला कसं फूल लावलं, कसं वेळ लावलं ते ह्या गवळणीतून ऐका. सादर होते गवळण.
बक्षीस आलेलं आहे. माझे मित्र रामचंद्र हरेकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बाबू पाले यांच्याकडून सुद्धा आमच्या संचासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आमचे मित्र आमचे भाऊजी संदीप कांबळे संदीपजी यांच्याकडून सुद्धा या मुलांच्या भाऊसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ खूप खूप आभारी आहे. तसेच या जिल्ह्यामध्ये नमन या लोककलेतून आपल्या या भागाचं नाव त्यांनी खूप मोठं रोशन केलेलं आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की हे हौशी मंडळ आहे. त्या हौशी मंडळानं या माझ्या कार्यक्रमासाठी आणि मुलांच्या गाऊसाठी शाबासकीची थाप म्हणून 1001 रुपयाची बक्षीस दिलेलं आहे. वरदान देवी नृत्य कला पथक खूप खूप आभारी आहे. तुमच्या जसा नमनाचा कार्यक्रम तुम्ही यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात सादर केला त्यापेक्षाही ही कला पुढे जावं असे तुम्हाला ईश्वराच्या चरणी साकडे घालतो. त्याचप्रमाणे विजयजी येलवंडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख माजी सरपंच तुरल नमनप्रेमी यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आम्ही नाच मंडळ खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. तसेच गणपत उजगावकर यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वरदान देवी नृत्य कला पथक खूप खूप ऋणी आहे. तसेच तुर्यवाने शाहीर ज्यांच्याने माझ्या भरपूर डबल बाऱ्या कार्यक्रम झालेला आहे ते सुद्धा या कार्यक्रमासाठी सचिन भाऊ आलेले आहे. सचिनजी उजगावकर तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा त्यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. सर्व बक्षीसदारांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देणार आणि मी माझ्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळतोय. या ठिकाणी या ठिकाणी तुझ्यावाले बुवा जरा लक्ष द्या. मंडळाच्या नियमाप्रमाणे मी आपणास या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. प्रश्न असा आहे, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना. प्रश्न असा आहे, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना
तेव्हा तो कोणत्या देवाला शरण गेला आणि त्याने त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तेव्हा तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला. साधा सरळ सोपा प्रश्न आहे. तुम्हाला आणखी प्रश्न शोधण्यासाठी त्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला अध्याय देतोय. अध्याय 6 आणि 43 आणि 44 वरील कथानक तुम्हाला जर तिथे मिळेल तुम्हाला कथानक. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ही टीप दिलेली आहे. अध्याय 6 ओवी क्रमांक 43 आणि 44. धन्यवाद. आता मात्र तुरेवाले बाबा तुम्ही म्हणाल काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही, काहीच बोलत नाही. काहीतरी चांगलं काहीतरी थोडंसं आम्हाला बोलण्यासाठी द्या असं प्रत्येक शाहिराला वाटत असतं. कारण तो सामना आणखी रंगला पाहिजे. चला तुम्हाला मी एक विषय देतो. असले तर गायचं नाहीये. आया बहिणी बसलेल्या आहेत तुमच्यासाठी. मी मंडळी तुम्हाला सुद्धा अशा काही टिप्स देऊन जाईल की तुम्ही सुद्धा म्हणाल की शक्तीगुरा असा असला पाहिजे. मी एका स्टेजवर सतत 9 वर्ष म्हणजे एकनाथ बुवांना दुसरं वर्ष असेल त्या स्टेजवर सतत 9 वर्ष कार्यक्रम करून लोकांचं मनोरंजन करणारा शाहीर विजय कोळेकर आहे. ती 2 ठिकाणी तुम्हाला सांगेन की रायगड गावचं फौजी आंबावडे म्हणून गाव आहे आणि साखरप्यामध्ये गोटेजी सावंत साहेब यांचं एक गाव आहे. एका स्टेजवर सतत 7-7 वर्ष 9-9 वर्ष कार्यक्रम मी केलेले आहे. काय असेल मला माहिती नाही का त्यांचं प्रेम एवढं आहे ते. परंतु आया बहिणींनी माझ्या बहिणींनी कार्यक्रम माझा पाहावा असाच कार्यक्रम करत असतो. भले मला कुणी वाईट शाहीर म्हणेल परंतु मी लोककला टिकण्यासाठीच काम करतो एवढं म्हणतो नक्की. व्यवसाय करून आपण ज्यावेळेस शक्ती तुझ्याकडे वळतो त्यावेळेला मी दुसऱ्याला शिव्या देणार आहे. माझं घर काचेचं आहे. त्यांना जर दर्डी मारला तर माझ्याकडे खातं नुकसान होणार आहे. त्यामुळे मी त्यांना का बोलावं, का शिव्या द्याव्या, का मी आपल्या देवदेवतांची विटंबना करावी आणि त्या असं दिल्याच्या नंतर तुम्ही का बरं शिट्या माराव्या. हा एक पडलेला खरा अर्थानं या कोकणामधला प्रश्न आहे. त्यामुळे मी कधीही शारदेला पहिला श्लोक घेतल्याच्या नंतर वंदन करतो ते फक्त रसिक मायबाप तुम्हीच या कलेचे देव आहात आणि तुम्हीच हे टिकवू शकता. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आगाव बोलल्याच्या नंतर कुणी जर शिट्टी वाजवत असेल तर आणि तरच जे महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडत आहेत ते थांबण्याचं काम फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. यासाठी आमची संस्कृती जपली पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी तुरेवाले बुवांना एक मी विषय सोडून जातो. ज्या विषयावर तुम्हाला बोला काय बोला तुम्ही मी शक्तीवाला तुम्ही तुरेवाले आहात. म्हणजे मी आज स्टेजवर बाईचं नाव बाई कशी मोठी आहे स्त्री कशी मोठी आहे हे सांगणार आहे. तुम्ही पुरुष कसे मोठे आहात ते सांगायचं. मग तुम्हाला एक असाही विषय सोडून जातोय. शक्ती ही दिसते. एखाद्यानं वजन उचललं एखाद्यानं पेन लिहायला घेतलं तर शक्ती आहे. ही शक्ती आहे म्हणून उभा आहे. यामध्ये शक्ती आहे म्हणून मी उभा आहे. चल देहात ती शक्ती आहे ती दिसते. फक्त देहातला तुरा दाखव त्या विषयावर बुवा तुम्ही बोला. आणखी बहिणींकडे बघतोय हे एकटे बसलेले आहे. एक युट्यूबला पण अनेक व्हिडिओ व्हायरल झाले का संतांचे. तोच एक या ठिकाणी विषय घेतो आणि बुवांना सांगतो की लग्न झाल्याच्या नंतर माय बहिणी हातामध्ये मेहंदी काढतात ती तुझ्या नावाची. देह माझा हळद तुझ्या नावाची. कपाळ माझे बिंदी कुंकू तुझ्या नावाचं. भाग माझा सिंदूर तुझ्या नावाचं. नाक माझा आहे नथनी मात्र तुझ्या नावाची. गळा माझा आहे मंगळसूत्र तुझ्या नावाचं. मनगट माझ्या आहेत बांगड्या मात्र तुझ्या नावाच्या. पाय माझे आहेत जोडवी सुद्धा तुझ्या नावाची. आणि मी ज्यावेळेस वरिष्ठ माणसाला नमस्कार करते त्यावेळेस ते सुद्धा आशीर्वाद देताना असेच म्हणतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव. म्हणजे सौभाग्यवती भव ते सुद्धा तुझ्यासाठीच. लग्न झाल्याच्या नंतर मी जर एवढं करत असेल तर माझ्यासाठी तुमच्याकडं काय आहे. माझ्याकडे सगळे एवढे अलंकार आहेत. मी हे तुमच्या नावाचं जपते. मी कुंकू तुमच्या नावाचं जमते. मग लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही काय जपता ह्या विषयी देऊन तुम्हाला जे काही बोलायचं या विषयावर ते बोला.
तेवढा विषय घेऊन तुम्ही सांगा. माय भावनी बसलेले आहेत. नक्की तुम्ही म्हणा लग्न झाल्याच्या नंतर हे सगळं घडतं, परंतु लग्न हे एकट्याचं होत नाही, त्यासाठी सुद्धा स्त्री लागते. म्हणून स्त्री श्रेष्ठ आहे हेच मी माझ्या बारीतून सांगतोय. याच विषयावर तुरेवाले बुवा आणखी चांगलं काहीतरी सांगतील याची खात्री मला आहे. या ठिकाणी मी प्रश्नाकडे वळतोय, ऐका. अखंड आयुष्य ज्या व्यक्तीनं डॉक्टर असून सुद्धा लोककलेची गाणी ग्रंथ आणि ग्रंथांच्या टिप्पणी काढण्यासाठीच वेचलं, ती थोर व्यक्ती, थोर गुरु, या लोककलेचे भीष्माचार्य ही व्यक्ती या ठिकाणी आणले. माझे गुरुवारी आणले, त्याला सुद्धा शाहिरी महाराज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. या गोंधळामध्ये मी विसरलो, क्षमस्व असावी.
यांच्या वाचनातून अनेक प्रश्न निर्माण झाले, परंतु ह्या रायगड भागामध्ये वेगळा आणि संगमेश्वर तालुका म्हणजे आपल्या रत्नागिरीमध्ये वेगळा प्रश्न आम्ही दिलेला. गेल्या प्रश्नाला 12 वर्ष झाली कुणीही खरं उत्तर दिलेलं नाही आणि आता तो विषय सोडून या ठिकाणी दुसरा प्रश्न आम्ही विचारतोय. ऐका. भगवंताला विनंती करतो, तेव्हा तुला साकडं घालतो की माझ्या कार्यक्रमाला ये लाईट झाली, परंतु एक कलाकार म्हणून समोरच्या कलाकाराचा कार्यक्रम माझ्यापेक्षाही चांगला होण्यासाठी लाईट आणि कोणतेही व्यत्यय येऊ नये देवा, अशी तुला या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यांचा कार्यक्रम माझ्यापेक्षाही चांगला हो असं तुझ्या चरणी देवा प्रार्थना करतो आणि माझा पहिल्या बारीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.